नमस्कार. भारतीय राज्यघटनेतनं एक असं कलम आहे जे दिसायला अगदी साधं वाटतं, पण खरं तर ते आपल्या समाजाचा चेहरा-मोहरा बदलण्याची ताकद ठेवतं. हो, आज आपण कलम 18च्या दुनियात शिरणार आहोत आणि ही काही फक्त कायद्याची गोष्ट नाहीये, तर ही समानतेच्या एका मोठ्या लढ्याची कहाणी आहे. चला थोडं इतिहासात जाऊया. जरा डोळे मिटून स्वातंत्र्यापूर्वीच्या भारताची कल्पना करा. एक असा समाज जिथे एखाद्या व्यक्तीची ओळख त्याच्या कामानं नाही तर सरकारने दिलेल्या एका पदवीने ठरायची. काय वेगळं जग असेल नाही ते? आणि या पदव्या म्हणजे काही फक्त सन्मान नव्हता. नाही, त्या तर समाजात उतरंड निर्माण करणाऱ्या बेड्या होत्या. समाजात कोण वर, कोण खाली, कोण श्रेष्ठ, कोण कनिष्ठ हे सगळं याच पदव्या ठरवायच्या. जणू काही माणसामाणसामध्येच भिंती उभ्या केल्या होत्या. आणि या पदव्या तरी कशा होत्या? ऐकूनच एक वेगळाच दरारा वाटतो नाही का? राय बहादूर, सर, दिवान बहादूर ही फक्त नावं नव्हती, तर ही एका खास वर्गाची ओळख होती. समाजात एक अशी फळी तयार झाली होती जिला इतरांपेक्षा जास्त अधिकार आणि मान होता. पण मग चित्र बदललं. आपल्या घटनाकारांनी या वारसा हक्कानं चालत आलेल्या विषमतेवर एक निर्णायक प्रहार करायचं ठरवलं. आणि त्यासाठी त्यांनी जे शस्त्र वापरलं ते होतं कलम 18. तर मग कलम 18चा उद्देश अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. यापुढे समाजात कोणीही जन्माने किंवा सरकारने दिलेल्या पदवीने श्रेष्ठ ठरणार नाही. प्रत्येक नागरिक समान असेल. विचार करा, एका कलमाने केवढा क्रांतिकारी बदल घडवून आणला. पण हे कलम प्रत्यक्षात काम कसं करतं? म्हणजे नक्की काय नियम आहेत यात? चला आता तेच सोप्या भाषेत समजून घेऊया. हे कलम मुख्यत्वे 4 नियमांवर उभा आहे. पहिला नियम, सरकार लष्करी किंवा शैक्षणिक सन्मान वगळता दुसरी कोणतीही पदवी देऊ शकत नाही. म्हणजे गुणवत्तेचा सन्मान होईल पण श्रेष्ठत्वाचा दर्जा निर्माण होणार नाही. दुसरा नियम आहे आपल्यासाठी, कोणताही भारतीय नागरिक परदेशी सरकारकडून कोणतीही पदवी स्वीकारू शकत नाही, ज्यामुळे बाहेरील देशांचा अनावश्यक प्रभाव टाळता येतो. तिसरा नियम भारतात काम करणाऱ्या परदेशी अधिकाऱ्यांसाठी आहे. त्यांना जर त्यांच्या देशाकडून पदवी स्वीकारायची असेल तर भारताच्या राष्ट्रपतींची परवानगी घेणं बंधनकारक आहे. आणि चौथा नियम पण तसाच आहे, फक्त तो परदेशी भेटवस्तूंच्या बाबतीत लागू होतो. यावरून समजतं की हे नियम किती विचारपूर्वक बनवले गेले आहेत. पण थांबा, इथे खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो जो सगळ्यांनाच पडतो. जर सगळ्या पदव्या रद्द केल्या आहेत तर मग भारतरत्न, पद्मविभूषण यांसारखे राष्ट्रीय पुरस्कार कसे काय दिले जातात? चला आता या कोड्याचं उत्तर शोधूया. अगदी बरोबर. हाच तो प्रश्न आहे ज्याने अनेक वर्ष कायदेशीर वर्तुळात अक्षरशः वादळ निर्माण केलं होतं. जर सर ही पदवी घटनाबाह्य असेल तर मग भारतरत्न हा सन्मान कायदेशीर कसा काय असू शकतो, यावर देशभरात मोठी चर्चा झाली होती. आणि अखेर हे प्रकरण पोचलं थेट देशाच्या सर्वोच्च न्यायालयात. बालाजी राघवन विरुद्ध भारतीय संघ नावाच्या एका ऐतिहासिक खटल्यात न्यायालयाने यावर आपलं अंतिम मत दिलं आणि सगळा संभ्रम कायमचा दूर केला. तर बघा, न्यायालयाने एक खूपच सुंदर आणि महत्त्वाचा फरक स्पष्ट केला. त्यांनी सांगितलं की पदव्या आणि पुरस्कार या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. पदव्या काय करतात तर त्या समाजात फूट पाडतात, एक उतरंड तयार करतात, म्हणूनच त्यांवर बंदी आहे. ह्या उलट राष्ट्रीय पुरस्कार हे एखाद्या व्यक्तीच्या असामान्य कामाची, त्याच्या योगदानाची दिलेली एक पोचपावती आहे. ते वारसा हक्काने नाही तर कर्तृत्वाने मिळतात. त्यामुळे ते समानतेचं उल्लंघन करत नाहीत, उलट गुणवत्तेला प्रोत्साहन देतात. पण इथे न्यायालयानं एक खूप महत्त्वाची लक्ष्मण रेषा आखून दिली आहे. त्यांनी स्पष्ट केलंय की या पुरस्कारांचा वापर नावाच्या आधी किंवा नंतर, म्हणजे प्रिफिक्स किंवा सफिक्स म्हणून करता येणार नाही. म्हणजे कोणी स्वतःला भारतरत्न सचिन तेंडुलकर असं म्हणू किंवा लिहू शकत नाही, कारण ज्या क्षणी असं केलं जाईल त्या क्षणी तो पुरस्कार पदवी बनून जाईल. किती बारकाईने विचार केलाय नाही का? आत्तापर्यंत आपण नियम आणि फरक तर पाहिले, पण या सगळ्याच्या मुळाशी एक खूप मोठा घटनात्मक विचार आहे. हे कलम फक्त पदव्या रद्द करत नाही, तर त्याहीपेक्षा काहीतरी खूप मोठं साधतं. चला आता त्याचा तो खोल अर्थ समजून घेऊया. साहजिकच आहे, मनात प्रश्न येतो की फक्त पदव्या नाकारणारा एवढा साधा नियम देशाच्या जडणघडणीवर इतका मोठा परिणाम कसा काय करू शकतो? या एका नियमात असं काय आहे की तो इतका महत्त्वाचा ठरतो? आता इथे खूप इंटरेस्टिंग आणि थोडी वेगळी गोष्ट आहे. कलम 18 हे इतर मूलभूत हक्कांसारखं नाहीये. म्हणजे माझा कलम 18चा अधिकार डावलला गेला असं म्हणून कोणी थेट न्यायालयात जाऊ शकत नाही. मग प्रश्न येतो की याची खरी ताकद काय आहे? तर याची खरी शक्ती आहे सरकारवर बंधन घालण्यात. हे कलम सरकारचे हात बांधतं. ते सरकारला स्पष्टपणे सांगतं की तुम्ही समाजात कोणताही नवा प्रिव्हिलेज क्लास म्हणजे विशेषाधिकार असलेला वर्ग किंवा नवीन सरंजामशाही निर्माण करू शकत नाही. हीच याची खरी ताकद आहे. आणि हेच कलम 18चं सार आहे.
खरं तर हे कलम आपल्या राज्यघटनेतल्या समानतेच्या अधिकाराचा म्हणजे कलम 14चा एक मौन रक्षक आहे. ते शांतपणे आपलं काम करतं आणि हे पक्क करतं की कायद्यासमोर सगळे समान राहतील. सरकार कुणालाही इतरांपेक्षा मोठं किंवा श्रेष्ठ बनवणार नाही. तर मग जरा विचार करा, आजच्या जगात जिथे सोशल मीडिया स्टेटस, पद आणि प्रतिष्ठेला इतकं महत्त्व दिलं जातं, तिथे पदव्या नाकारणारा हा एक साधासा नियम आपल्या राष्ट्राचं चारित्र्य कसं घडवत असेल? एका खऱ्या लोकशाहीसाठी हे किती महत्त्वाचं आहे? या प्रश्नाचं उत्तरच आपल्याला कलम 18च्या खऱ्या शक्तीची जाणीव करून देतं.